नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज CET सेल मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील पहिला राऊंड संपल्यानंतर MBBS BDSचा जो काही कट ऑफ पहिल्या राऊंडचा आला आहे त्याच्यामधली आज सर्वात महत्त्वाची नीट UG 2024च्या पहिल्या राऊंडची CET सेलच्या EWS या कॅटेगरीचा कट ऑफ कॉलेज वाईज नुसार किंवा कॉलेज वाईज किती होता हे आपण पाहणार आहे। वास्तविक ओपन, EWS आणि SCBC आणि OBC अशा चार कॅटेगरी आहेत की ह्यांचं कट ऑफ हा जवळपास समान असतं, परंतु सध्याच्या मितीला असा एक प्रकार झालेला आहे की SCBC हे एवढी मोठी मराठा आरक्षणाची एक 10% वेगळं आरक्षण हे गव्हर्नमेंटमधून देण्यात आल्यामुळे EWS या कॅटेगरीमध्ये खूप कमी जाती शिल्लक राहिल्या आणि त्यामुळं EWSच्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा झालेला दिसतो आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वांनी जे काही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये जे काम झालं त्याही पलीकडे जाऊन आपल्याला ॲक्च्युअल त्याचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट मात्र EWS या कॅटेगरीला होताना दिसत आहे। आज आपण सर्व महाराष्ट्रातील 33 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये सर्वात कमीपासून ते हायरपर्यंतचा कट ऑफ SCBC सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीचं विद्यार्थ्यांचं कॉलेजनुसार किती मार्क्स, त्याचबरोबर SML किती आणि तुमचा कॅटेगरी SML किती यावरती आपण अभ्यास करणार आहे। पहिलं जे कॉलेज आहे ते GMC परभणी 2023मध्ये स्थापना झालेले हे कॉलेज आहे। 617 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि SML या ठिकाणी 4963 एवढा SML आणि SCBC मधला रँक SMC मधला जो SML आहे तो 434 एवढा असणाऱ्याला शेवटचं परभणी GMC SCBCच्या कॅटेगरीला राऊंड 1 मधून CET सेलच्या 2024मध्ये लागलेला आहे। GMC गोंदियाचा 617 एवढा कट ऑफ असून EWS मधील त्याचा रँक 431 एवढा असून 4948 SMLला शेवटच्या विद्यार्थ्याला EWS विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमधून कॉलेज MBBSचं गव्हर्नमेंटचं म्हणण्यापेक्षा GMC गोंदिया मिळालेला आहे। त्यानंतर GMC नंदुरबार 618 मार्काला बंद होऊन त्याचा SML जो आहे तो 4933 आणि EWS मधील SML त्याचा 428 एवढा राहिला आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद या ठिकाणी जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट GMC सिंधुदुर्ग या ठिकाणी 418 मार्क आणि 4505 आणि EWS मधला 376 एवढ्या SMLला हे कॉलेज मिळालेलं आहे। GMC उस्मानाबाद किंवा धाराशिव या ठिकाणी 622 मार्क्सला आणि 4505 मार्क्स SML असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि EWSचा रँक 376 एवढा असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। रत्नागिरीचा जो SML आहे GMC रत्नागिरी हा 4331 असून EWS मधील SML 354 असून 624 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला रत्नागिरी मिळालेला आहे। श्री वसंतराव नाईक GMC यवतमाळ या ठिकाणी कट ऑफ हा 622 मार्काचा असून SML 4510 एवढा असून EWS मधील SML त्यांचा 377 एवढा राहिला आहे। GMC जळगावचा 622 आणि 4479 आणि EWS मधील SML 373 एवढा राहिला आहे। GMC अलिबाग 623 मार्काला कट ऑफ असून 4388 आणि EWS मधील 360 एवढा SML राहिला आहे। भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी 625 असून 4236 आणि EWS मधील 346 का 47 एवढा SML असणाऱ्याला हे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळाले। GMC अकोला हे जे कॉलेज आहे ते 627 मार्काला मिळाले EWS कॅटेगरीला। 3991 SML आणि EWS SML हा 317 एवढा राहिलेला आहे। स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई या ठिकाणी 626 मार्काला मिळाले
4077 एवढा SML आणि EWSमधील 327 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर, ज्याला आपण GMC लातूर म्हणतो, 628 3942 आणि EWSमधील 308 एवढ्या मार्क्सच्या SML असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. GMC सातारा या ठिकाणी 626 आणि 4132 आणि EWS SML 336 एवढा असणाऱ्याला मिळाले. GMC नाशिक हे नवीन कॉलेज असून 628 3976 SML आणि EWSमधील SML 314 एवढा असणाऱ्याला GMC सातारा मिळालेला आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण GMC नांदेड 632 3628 आणि EWSमधील 279 एवढा SML असणाऱ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे GMC कोल्हापूर 632 एवढे मार्क्स आणि 3629 आणि EWSमधील 280 SMLला मिळाले. GMC मिरज 634 आणि 3443 EWSमधील SML 262 एवढा आहे. MJIMS वर्धा या ठिकाणी 635 मार्क्स आणि 3305 एवढा SML आणि EWSमधील 254 एवढा SMLला मिळालेला आहे. वैशंपायन मेमोरियल सोलापूर या ठिकाणी 638 एवढ्या मार्क्सला मिळाला आहे आणि 3071 एवढा SML असून त्या EWSमधील 232 एवढा SML EWS SMLमधील नंबर लागला. GMC बारामती या ठिकाणी 641 मार्कला लागला आहे. त्याचबरोबर EWSमधील 206वा रँक आहे आणि 2812 SML आहे. IGMC नागपूर या ठिकाणी जो नंबर लागला आहे तो 643 मार्क्सच्या विद्यार्थ्याला लागला आहे. 2643 एवढा SML आणि EWSमधील 195 एवढा रँक आहे. GMC औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला घाटी असं म्हणतो, या ठिकाणी मात्र 645 आणि 25 SML आणि EWS SML 188 याला नंबर लागला आहे. GMC नागपूरमध्ये मात्र तुमचा नंबर हा 648 मार्काला 2261 SML आहे आणि राऊंड 1मध्ये EWSचा 166वा SML असणाऱ्याला GMC नागपूर लागलेले आहे. GMC GT हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, LT मार्ग मुंबई नवीन झालेला या ठिकाणी 647 आणि SML जो आहे तो 2305 आणि EWSमधील 170 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे 649 आणि 2222 एवढा SML EWSमधील त्याचा जो महाराष्ट्रातला रँक आहे तो 163 एवढा आहे. HBT किंवा कूपर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी 1953 एवढा SML आणि EWSमधील 140वा रँक लागला. JJ हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई 663 EWSमधील 94 एवढा SML आणि तुमचा त्याचा जो जनरल SML आहे तो 1312 एवढा SML आहे. TNMC म्हणजे टॉपेवाला मेडिकल कॉलेज, नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई नायर हॉस्पिटल 656 EWSमधील 120 आणि 1723 एवढा SML असणाऱ्याला मिळाले. LTMC सायन मुंबई या ठिकाणी मात्र 657 1658 एवढा SML आणि EWSमधील 117 एवढा SML असणाऱ्याला LTMC मिळालेला आहे. BJ मेडिकल कॉलेज ससून पुणे ससून हॉस्पिटल 670 मार्काला मिळाले आणि 941 एवढा SML आणि EWSमधील 67 एवढा SML असणाऱ्याला मिळाले. सेट GS मेडिकल कॉलेजमधला EWSमधील जो SML आहे तो 39 एवढा आहे आणि राज्यातील त्याचा क्रमांक जो आहे तो 571 असून 680 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला EWSच्या विद्यार्थ्याला अशा प्रकारचे मिळाले. EWSच्या विद्यार्थ्यांचं आणखीसुद्धा 10 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो. बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये आणि शेवटच्या राऊंडमध्ये 10 ते 11 मार्काचा डिफरन्स राहत असायचा,
परंतु त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नवीन कॉलेजेस वगैरे येत होते. दरम्यान 5 ते 7 मार्काचा कट ऑफमध्ये परिणाम हा पहिल्या राऊंडपासून ते स्टे वेकन्सी राऊंडपर्यंत होऊ शकतो, असा एकंदरीत आजपर्यंतचा अंदाज आहे. EWSमध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन हे 2019 पासून इम्प्लिमेंट झालं आणि यामध्ये मात्र सेंट्रल लेवलला आणि स्टेट लेवलला जास्त फायदा होताना दिसला आहे. ह्या वर्षी मात्र 2021मध्ये EWSमध्ये ज्यांचं ॲडमिशन झालं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र जास्त बेनिफिट होताना दिसतो आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना EWS कॅटेगरीच्या महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट MBBSच्या सर्व 33 गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा MBBSचा पहिल्या राऊंडचा 2024चा CET सेलमार्फत स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ तुम्हाला आवडला, कट ऑफचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.